तर आमदार अपात्रता निकालाआधी सर्वात मोठी घडामोड ती म्हणजे थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात होतीये। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने निकालापूर्वी आज मंत्रिमंडळाची बैठक बोलावली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा या मंत्रिमंडळ बैठकीला हजर राहणार आहेत। आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल आज दुपारी 4च्या नंतर लागतोय। शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गटातील आमदारांचं भवितव्य या निकालावर अवलंबून आहे। कोणत्या गटाच्या बाजूने निकाल येणार याकडे सर्व राज्याचं लक्ष लागले। त्या पार्श्वभूमीवर राज्यातील कायदा सुव्यवस्थेसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। मंत्रिमंडळ बैठकीसाठी आतापर्यंत मंत्री चंद्रकांत पाटील, छगन भुजबळ, धर्मराव बाबा आत्राम, रवींद्र चव्हाण, हसन मुश्रीफ, विजयकुमार गावित, दिलीप वळसे पाटील पोहोचले आहेत। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडे। गणेश, मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी अनेक मंत्री आहेत ते देखील या ठिकाणी दाखल झालेले असतील। चंद्रकांत दादा पाटील। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। छगन भुजबळ असतील, दिलीप वळसे पाटील असतील, आदिती तटकरे असतील, रवींद्र चव्हाण हे सगळे मंत्री आहेत ते दाखल झालेले आहेत। अवघ्या काही वेळामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देखील आहेत ते बैठकीला दाखल होतील। त्यामुळे अत्यंत महत्त्वाची ही मंत्रिमंडळाची बैठक म्हणावी लागणार आहे, कारण की आज शिवसेना नेमकी कोणाची आणि ज्या 14 आमदारांबद्दल ही आपत्तीची कारवाई आहे आणि याचा निकाल देखील आज येणार आहे आणि या अगोदरची होणारी बैठक ही अत्यंत महत्त्वाची बैठक म्हणून मानली जाते। आणि या बैठकीमध्ये नेमक्या निकाला संदर्भात देखील जेव्हा बैठक संपेल त्यानंतर सगळ्या अधिकाऱ्यांना बाहेर काढलं जाईल आणि मंत्र्यांमध्ये ही चर्चा देखील केली जाऊ शकते, कारण की निकाल जरी कुठला आला तरी आपण त्याला समर्थन दिलं पाहिजे अशा पद्धतीची एक भूमिका आहे ती दिसताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस देखील आहे, त्यांचा चोख बंदोबस्त पाहायला मिळतोय। ठीक, गणेश धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।